छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यातील सावळदबरा इथे आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनी केंद्र गेल्या 5 ते 6 वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत धूळ खात पडून असून या आरोग्य केंद्रामध्ये घाणीचं साम्राज्य निर्माण झालंय। सावळदबरा येथील आरोग्य वर्धिनी केंद्राच्या इमारतीच्या बांधकामावरती शासनाने कोट्यावधी रुपये खर्च करूनही हे आरोग्य केंद्र आज धूळखात पडून आहे। तसेच या आरोग्य केंद्राच्या इमारतीचं काम निकृष्ट दर्जाचं झालं असून या इमारतीत केंद्र सुरू होण्याआधीच भिंतीला मोठे तडे गेले असून काही ठिकाणी पाईपलाईन सुद्धा फुटली। तसेच खिडक्या दरवाजांच्या काचाही फुटलेल्या अवस्थेत दिसून येत आहेत। एकीकडे ही इमारत धुळखात पडून आहे तर दुसरीकडे सावळदबारा येथे आरोग्य केंद्र एक पडक्या खोलीमध्ये चालवलं जाते। या खोलीमध्ये औषधी साठा आणि इतर साहित्य ठेवायलाही जागा शिल्लक नसून आलेल्या रुग्णांवर उपचार कुठे करायचे हा मोठा प्रश्न येथील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना पडलाय। नवीन इमारतीचे काम निकृष्ट आणि अपूर्ण ठेवून ठेकेदाराने पळ काढलाय। या बेजबाबदारपणावर नागरिकांनी संताप व्यक्त केलाय।